मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही. व्यवसाय करणं मारवाडी गुजराती लोकांचं काम. पण मग मराठी माणसाने छोट्याशा गल्लीतून उभारलेला चितळे बंधू ब्रँड जगभरात कसा पोहोचला? चितळे बंधूचा ब्रँड बनवताना अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्या. आजच्या ब्रँड चर्चामध्ये चितळे बंधूंचा प्रवास जाणून घेऊया. ही गोष्ट आहे जिद्दीची, संघर्षाची आणि स्वतःवर ठाम विश्वास असलेल्या चितळे कुटुंबाची. 1936 साली पुण्यातील एका छोट्याशा गल्लीतून भास्कर चितळे नावाच्या मराठी माणसाने दूध आणि दुधाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. तेव्हा पुण्यातील घराघरात चितळे दूध पोचायचं. ती परंपरा आजही सुरूच आहे, कारण आजही पुणेकरांचा विश्वास म्हणजे चितळे बंधू. दुधाच्या विक्रीसोबतच नंतर गुजराती व्यापाऱ्यांना तोडीस तोड म्हणून त्यांनी उत्तम दर्जाचा चक्का बनवण्यासही सुरुवात केली. यामध्ये त्यांना साथ लाभली ती त्यांची पत्नी जानकीबाई चितळे यांची. चितळे दाम्पत्याने कष्टाचं पाणी करून उभारलेल्या चितळे व्यवसायाचं त्यांच्या पुढच्या पिढीनेही चीज करून दाखवलं आणि आज चितळे बंधूंचं साम्राज्य जगभरात पोहोचलंय. चितळे डेअरी नंतर 1950 साली पहिल्यांदा रघुनाथराव चितळे यांनी चितळे बंधू मिठाईवाले हे दुकान सुरू केलं. या दुकानात दुधाच्या पदार्थांसोबतच मिठाई देखील विकली जाऊ लागली. आमची कुठेही शाखा नाही असं म्हणणाऱ्या चितळेंनीच अवघ्या 6 वर्षांतच पुण्यातच दुसरी शाखा सुरू केली. आज त्यांच्या पुण्यात 45 शाखा आहेत, तर 35 देशांमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स विकले जात आहेत. पण मिठाईच्या पदार्थापासून सुरू झालेलं दुकान बाकरवडीमुळे कसं काय फेमस झालं बुवा, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आणि गुजरातची बाकरवडी महाराष्ट्रातील लोकांच्या जिभेवर कशी काय बरं रेंगाळली असेल, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? तर त्याचं झालं असं, व्यवसाय करता करता एक दिवस चितळे बंधू गुजरातमध्ये जाऊन पोहोचले. गुजरातची बाकरवडी त्यांना इतकी आवडली की त्यांनी ती महाराष्ट्रात आणायचं ठरवलं. गुजरातच्या बाकरवडीला महाराष्ट्रीयन टच देऊन त्यांनी चितळेंच्या दुकानात ती विकायला सुरुवात केली आणि आता हीच बाकरवडी चितळे बंधूंची ओळख बनली आहे. सुरुवातीला ही बाकरवडी दुकानात बनवली जायची, त्यामुळे कित्येकदा बाकरवडी संपली असा बोर्डही चितळे बंधूंच्या दुकानाबाहेर दिसायचा. बाकरवडीची वाढती मागणी पाहून चितळे बंधूंनी टेक्नॉलॉजीचा वापर करत मशीनवर बाकरवडी बनवण्यास सुरुवात केली. पण असं असलं तरी अजूनही बाकरवडीसाठी चितळे बंधूंच्या दुकानाबाहेर रांगा लागतातच. यातच त्यांच्या यशाचं गमक आहे. टॅगलाईन प्रमाणेच ग्राहकांसोबतच्या नात्यातला गोडवा जपत चितळे बंधू आज घराघरात पोहोचले. ग्लोबल मार्केटसाठी मराठी टॅगलाईन बदलून हिंदी करा असा सल्लाही अनेकांनी चितळे बंधूंना दिला. पण मराठमोळा बाणा जपत चितळे बंधूंनी ग्लोबल आयकॉन असलेल्या सचिन तेंडुलकर या मराठी चेहऱ्यालाच ब्रँड अँबॅसेडर बनवत आपल्या ब्रँडलाच ग्लोबल केलं. आज चितळे बंधूंची पुढची पिढीही या व्यवसायात काम करत त्याचा जगभर विस्तार करते. पुढच्या भागात अशाच एका ब्रँडची सक्सेस स्टोरी ऐकूया, पण त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.